नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आता मी तुम्हाला हे का बरं सांगत आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नेहमी नोटिफिकेशन भेटत राहत असतात. जे पण चालू आहे म्हणजे NTA कडून असो, जे पण एक्झामिनेशन असतात त्याच्याबद्दल सविस्तर माहिती या चॅनलवरती तुम्हाला दिली जाते. जे पण NTA आहे, NTA असो, नीट असो, CET असो किंवा 12वीचं असो किंवा काही पण असो, जे पण असतं ते सगळं या चॅनलवरती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातो व्हिडिओ मार्फत. ठीक आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन भेटत राहील. तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, तर या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण बघणार आहोत, की 12वीचा आज रिझल्ट आला आहे. म्हणजे जे पण HSC विद्यार्थी होते, 14,20,000 विद्यार्थ्यांचा आज निकाल लागला. तो सायन्सचा असो, आर्ट्सचा असो किंवा कॉमर्सचा असो. तर ते आज किती वाजता लागला? तर 11 वाजता लागला. 1 वाजता सांगितलं होतं त्यांनी, पण 11 वाजता त्यांनी ते जे रिझल्ट आहे ते पब्लिश केलं आहे. आता जर का तुम्ही रिझल्ट बघितला असेल तुमचं, तर तुम्हाला 2 गोष्टी कळाल्या असेल, की 2 गोष्टी तुमच्यासोबत होत असेल, की एक तर असं होत असेल, की मी माझ्या मार्कनं सॅटिस्फाय आहे, तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही. फक्त जे पण HSCची प्रिंट असेल, ते प्रिंट तुम्ही घेऊन टाका, जे पण रिझल्टची प्रिंट आहे आणि तुम्हाला काही करायची गरज नसते इथं. ठीक आहे. आता हे पण तुम्हाला जर का तुम्ही नॉट सॅटिस्फाईड असाल, जर का तुम्हाला असं वाटत असेल की मला कुठं ना कुठं मार्क कमी भेटले आहे किंवा मला मार्क जास्त भेटत आहे. जास्त मार्क भेटत असेल तर साहजिकपणे कोणी रिचेकिंगला किंवा पुढची प्रोसेस करत नसतं. पण जर का तुम्हाला साहजिकपणे असं वाटत असेल, की माझे मार्क कमी आहे किंवा खूपच जास्त कमी आलेले आहे, तर तुम्ही 2 गोष्टी करू शकतात. पण काय कोणते गोष्टी करू शकतात? तर जर का तुम्ही नॉन सॅटिस्फाय असाल, तर तुम्ही रिव्होल्यूशन आणि पेपर रिचेकिंगसाठी टाकू शकतात. आता याची डेट्स काय आहे? तर याची डेट 3 मे टू 17 मे सांगण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता 3 मे ते 17 मे सांगण्यात आलेली आहे. हे कुठं सांगण्यात आलेली आहे? तर मी ते पण तुम्हाला सांगू इच्छितो. मी पुढे जेव्हा व्हिडिओ चालेल तेव्हा तिथं मी तुम्हाला सांगेल. हे मागच्या ट्रेंडच्या हिशोबानुसार देण्यात आलेलं आहे. आता रीचेकिंग आणि पेपर रीचेकिंग किंवा रिव्हॅल्युएशन करायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला काय करावं लागेल? तर ते पण आपली प्रोसेस मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करून देतो. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर 3 मे ते 17 मेच्या आत म्हणजे 3 मेलाच करून टाका. तर काय करायचंय तुम्हाला? तर एका वेबसाईटवर जायचंय. ती वेबसाईट कोणती आहे? तर ती वेबसाईट पण तुम्हाला दाखवून देतो मी. तर verification.ms/hsc.ac.in 2026. आतापर्यंत त्याचा पोर्टल उघडा नाही, कारण उद्यापासून ते स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. तर ते उद्यापासून स्टार्ट होणार आहे. याचा अर्थ तुम्हाला उद्या म्हणजे 3 तारीख ते 17 तारीखपर्यंत तुम्ही हे रिचेकिंगला टाकू शकता पेपर. आता त्याची काय प्रोसेस आहे? तर सगळ्यात अगोदर तुम्हाला verification.ms.hsc जी वेबसाईट मी आता तुम्हाला दाखवली त्याच्यावरती जायचंय. तिथं गेल्यानंतर तो पोर्टल दिसेल तुम्हाला, रिचेकिंग किंवा रिव्होल्यूशन असं पोर्टल येईल तिथं, आणि पोर्टल आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? फॉर्म फिलअप करायचंय. आता फॉर्म फिलअपमध्ये तुमची जी पण इन्फॉर्मेशन असेल ती सगळी इन्फॉर्मेशन टाकायची आहे. इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर तुम्हाला जे पण सब्जेक्ट मध्ये तुम्हाला डाऊट येत असेल, की या सब्जेक्टमध्ये मला कमी मार्क पडले आहे, तर त्या सब्जेक्टला निवडायचं आहे. निवडल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन तिथं दिसतील. एक तर आहे रिचेकिंग आणि एक आहे रिव्होल्यूशन. तर दोघीपैकी एक सिलेक्ट करायचं. जर का तुम्हाला रिचेकिंग करायची असेल तर रिचेकिंगवर सिलेक्ट करायचं किंवा रिव्होल्यूशनवर सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर ते फॉर्म तुम्हाला दिसणार. ते फॉर्म दिसल्यानंतर तुम्हाला ते फॉर्म सबमिट करावा लागेल. आता याच्यानंतरची गोष्ट, पेपर चेकिंगमध्ये नेहमीच मार्क वाढून येतात का? किंवा नेहमी मार्क वाढतच असतात का? जर का तुम्ही फेल असाल तर तुम्ही पास होशाल का? तर अशी गोष्ट नाही. तर 2 गोष्टी समजणं अगदी गरजेचं तुम्हाला इथं. ते पहिली म्हणजे साहजिकपणे जर का खूप जास्त मोठा ब्लंडर झाला असेल पेपर चेकिंगमध्ये, तरच तुमचे मार्क वाढत असतात. ठीक आहे. मार्क इन्क्रीज. अदरवाईज मार्क इन्क्रीज होत नाही. जर का तुमचा प्रश्न चेक केला नसेल कोणी, एखादा प्रश्न असेल, तो प्रश्न चेक केलेला नसेल, तर तो प्रश्न तुम्हाला चेक करून मिळणार. पण साहजिकपणे बघितलं तर असे मोठे ब्लंडर होत नसतात. ठीक आहे. हे तुम्हाला सांगणं अगदी गरजेचं. आता याचा अर्थ असा की तुम्ही चेकिंगला टाकलं पाहिजे का? तर मी सांगतो तुम्हाला एक गोष्ट नक्की, की जर का तुम्हाला खात्री असेल 100% की माझे मार्क कमी येत आहे, तरच तुम्ही टाकायला पाहिजे. अथवा टाकून काहीच फायदा नाही. कारण तुम्हाला एकच गोष्ट सांगितली मी, की मार्क नेहमी इन्क्रीज होईल असं नाही. कधी-कधी मार्क डिक्रीज पण होऊ शकतात. समजलं तुम्हाला?
मार्क नेहमी इन्क्रीज होणार अशी गोष्ट नाही. कधी-कधी मार्क डिक्रीज सुद्धा होत असतात. समजलं? ओके. तर जर का खूप मोठा ब्लंडर आला असेल तरच तुमचे मार्क वाढवून देण्यात येईल अथवा मार्क वाढत नाही. जर का तुम्ही असं विचार करत असाल, की मला कमीत कमी 20 मार्क आहे, समजून घ्या मला 15 मार्क आहे आणि माझे 20 मार्क वाढून मिळतील मला, तर असं साहजिकपणे होत नाही. 15 मार्क आहे मला आणि 20 मार्क मला मिळून जाईल, 20 प्लस मार्क होऊन जाईल आणि 35 मार्क येऊन जाईल आणि मी पास होऊन जाईल. तर असं काही साहजिकपणे होत नाही. तरी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. जर का तुम्हाला खात्री आहे, की काही ना काही चूक झालेली आहे याच्यामध्ये, तर तुम्ही नक्की काय करू शकता? नक्की त्याच्यामध्ये रिचेकिंग किंवा रिव्होल्यूशनला टाकू शकता. उद्या जसे फॉर्म पडतील ते मी एक-एक स्टेप तुम्हाला सविस्तरपणे सांगणार. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुम्ही नक्कीच चांगलं कराल. नक्की चांगलं कराल आणि विशिंग यू ऑल द व्हेरी बेस्ट.